मनपूर्वक पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो। कालपासून खऱ्या अर्थानं विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे, परंतु मला असं वाटतं की रत्नागिरीमध्ये रणधुमाळी 1 महिन्यापासूनच सुरू झालेली आहे। कालपर्यंत काही प्रशासनाचं बंधन माझ्यावर होतं म्हणून मी काही पत्रकार परिषद घेतली नाही, परंतु कालच आचारसंहिता लागल्यानंतर काही बाबींचा खुलासा व्हावा यासाठी आज या पत्रकार परिषदेचा खाट म्हणण्यापेक्षा नियोजन आम्ही केलेलं आहे। एक 4 प्रसंग गेल्या 2 महिन्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी शहरामध्ये घडले। त्या पहिल्या प्रसंगाला सुरुवात झाली आपल्या MIDCचं जे कार्यक्षेत्र आहे, त्या MIDCच्या रस्त्यावर गायीचा एक अवयव तिथे पडलेला होता। त्याच्यानंतर आंदोलन झालं। आंदोलन झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक नेते मंडळी आली, नेते मंडळींनी अनेक चर्चा केली। तो एक प्रसंग आपल्याकडे घडला। त्याच्यानंतर आपल्याला एक माहिती आहे की एक दुर्घटना घडली एका मुलीच्या बाबतीमध्ये, तो प्रसंग घडला। त्याच्यानंतर वक्फ बोर्डाचा एक प्रसंग घडला आणि काल परवाचे एक संघाची ज्यावेळी संचलन सुरू झालं त्यावेळी एक प्रसंग घडला। पण या प्रसंगाच्या अंतिम माझ्या असं एक लक्षात आलं की वाईट कृत्य कोणी करू नये त्याचं समर्थन आजपर्यंत मी केलेलं नाही आणि ते करणार देखील नाही, परंतु एंड ऑफ द स्टोरी असं लक्षात आलं की याच्यातनं काही ठिकाणी मला टार्गेट केलं जातंय। आता मला टार्गेट करत असताना वेगवेगळ्या आयुधांचा वापर केला जातो, ठीक आहे, त्याच्याबद्दल माझं अजिबात दुमत असण्याचं काही कारण नाही, तो लोकशाहीतला एक भाग आहे। परंतु मला असं वाटतं की ज्यावेळी पहिल्यांदा हा प्रसंग घडला MIDCला, सगळे पुरावे घेऊन का बसलोय, कारण हिंदू धर्मामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा गैरसमज नाहक पसरवण्याचा प्रयत्न काही मंडळी करतायत। कदाचित त्यांचा गैरसमज असेल म्हणून करत असतील, पण त्यांचा गैरसमज होऊ नये यासाठी आज पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलेलं आहे। शेवटी लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री म्हणून जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये सलोखा राहावा ही प्रशासनाची पहिली भूमिका असते। परंतु हे करत असताना एखादा कोण जर चुकला असेल की माझ्या CDR ना काय असतं, तो CDR तपासावा आणि CDR मध्ये या 4ही प्रकरणामध्ये मी जर कोणाला फोन केला असेल, कोणाला पाठीशी घाला म्हणून सांगितलं असेल, ते देखील तपासा आणि ते पुराव्यानिशी जर सिद्ध झालं तर जे काही थोडंफार गैरसमज पसरवण्याला तयार आहे, पण हे निष्पन्न नाही झालं तर नाहक जे टार्गेट करतायत त्यांनी काय करावं हा देखील एक निर्णय घेण्याची गरज आहे। पहिला प्रसंग काय घडला तर ते गायीच्या बाबतीतला प्रसंग घडला। त्यावेळी देखील मी पोलिसांना सांगितलं की जात धर्म याच्यापेक्षा गाय हे आमच्या दृष्टीनं अतिशय पावित्र असलेलं एक आमचं ज्याला आपण काय म्हणतो दैवत्व असलेले एक जनावर आहे। आणि त्याच्यानंतर मी असं सांगितलं की याच्या बाबतीमध्ये जर अशा पद्धतीची घटना घडत असेल तर जर कोणी असू दे, मग तो कुठच्याही समाजाचा असू दे, आणि या बाबतीत काजी साहेब मी आपल्याशी देखील बोललेलो होतो, त्यांनी देखील मला सांगितलं की समाज विमाज काय असल्यापेक्षा जो कोण असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्या पद्धतीनं एका इस्मावर कारवाई झाली, त्याला काही पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही। त्याच्यावर FIR जो दाखल झालेला आहे त्याची कॉपी देखील माझ्याकडे आहे। पण त्याच्यातनं मी काय केलं हिंदू धर्मासाठी मी हे सांगत बसलो नाही, पण त्याचा पुरावा माझ्याकडे आहे। त्याच्यानंतर मी दिल्लीला शंकराचार्यांची भेट घेतली। शंकराचार्यांची भेट घेतल्यानंतर शंकराचार्यांनी सांगितलं की राष्ट्रमाता गोमाता करावं असं सगळ्या शंकराचार्यांचं म्हणणं आहे आणि हिंदू धर्माचं म्हणणं आहे। त्याच्यावर महाराष्ट्र सरकार काय करणार आहे ही भूमिका महाराष्ट्र सरकारनं जाहीर करावी। तातडीनं मी मुख्यमंत्री महोदयांशी संपर्क साधला। फाईल ती मी तयार केली, हे देवेंद्रजी देखील सांगू शकतात। त्याच्यावर अजितदादांची सही घेतली, देवेंद्रजींची सही घेतली, एकनाथ शिंदे साहेबांची सही घेतली आणि त्याचं फलित हे आहे की देशामध्ये पहिल्यांदा राज्यमाता गोमाता हा दर्जा गोमातेला प्राप्त करून देण्यामध्ये माझा खारीचा वाटा होता। त्याच्यामुळे जे काही नाहक निवडणुका समोर आलाय म्हणून मला टार्गेट करण्याचा जो प्रयत्न केला जातोय त्याचा हा एक पुरावा आहे की राज्यामध्ये राज्यमाता गोमाता जे झालं त्याच्यामध्ये माननीय शंकराचार्यांना भेटून त्यांना अपेक्षित असलेलं हिंदू धर्माचं राज्यमाता गोमाता करण्याचं पहिलं काम देशातलं जर कुठं झालं असेल तर ते महाराष्ट्र राज्यामध्ये झालं। आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्याबद्दलचा जो काही लोकांनी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला त्याला हे उत्तर आहे। बरं, दुसरं एवढ्यावर थांबलो नाही तर रत्नागिरीतल्या ज्या काही संस्था आहेत त्यांना शासनाच्या माध्यमातून नाही तर स्वतःच्या माध्यमातून गोमातेसाठी अँब्युलन्स द्यायचा देखील प्रस्ताव
हा मी ठेवला. त्याचं नाव गणेश गायकवाड. त्यांच्याशी माझी 3-4 वेळा चर्चा झाली आणि त्यांनी देखील मान्य केलंय की हे सगळं जर आपल्याला करायचं असेल तर गोमातेसाठी अँब्युलन्स आवश्यक आहे आणि ते अँब्युलन्स देखील शासनाच्या पैशातनं नाही, माझ्या कुटुंबाकडनं देण्याचा निर्णय घेतला. कारण माझे देखील आई वडील हे हिंदूच आहेत. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं एक वातावरण तयार केलं जातं त्या संदर्भात पहिला प्रसंग. दुसरा प्रसंग, जो दुर्दैवी घटना घडली त्याच्यानंतर आंदोलन झालं, मी आज ते पत्रकार परिषद घेऊन सांगणं योग्य नाही. त्याच्यावर खुलासा खरं पोलिसांनी करणं अपेक्षित होतं. मागच्या प्रकरणामध्ये देखील पोलिसांनी खुलासा करणं अपेक्षित होतं. वक्फ बोर्डाच्या बाबतीमध्ये देखील पोलिसांनी खुलासा करणं अपेक्षित होतं आणि या संदर्भामध्ये देखील परवाचा जो प्रसंग घडला त्याच्यामध्ये देखील पोलिसांनी खुलासा करणं गरजेचं होतं. ठीक आहे, त्यांनी का केलं नाही त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. म्हणून मी पहिला प्रसंग आपल्याला सांगितला. आणि दुसऱ्या प्रसंगामध्ये मला असं वाटतं की जो अहवाल आहे तो जर जनतेसमोर आला काही टेस्ट झाल्यानंतर तो पोलिसांनीच आणावा. म्हणून तिथं जे काही वातावरण तयार केलं गेलं की पोलिसांवर दबाव आणतो, आणि स्पष्टपणानं सांगतो, जरी नाव घेऊन बोलले नसते तर त्याच्यामध्ये उदय सामंतच टार्गेट होता. पण तो जर अहवाल बघितल्यानंतर अनेकांचे डोळे त्याच्यामध्ये उघडतील. म्हणूनच त्या पूर्ण चौकशीमध्ये हस्तक्षेप मी केलेला नव्हता, परंतु तो गोपनीय अहवाल असल्यामुळे आज माझ्याकडे आहे. हा अहवाल मी आता पण तुम्हाला देऊ शकतो, पण हा मला देऊन वेगळं माझं कर्तृत्व आणि माझी पारदर्शकता तुम्हाला दाखवायची आवश्यकता नाही. पण हे देखील येत्या 8-10 दिवसामध्ये क्लिअर होईल. दुसरा विषय वक्फ बोर्डाचा सांगण्यात आला की वक्फ बोर्डाचं नवीन कार्यालय झालं. हे पत्र देखील मी आपल्याला देतो. वक्फ बोर्डाचं कार्यालय हे माझ्याकडनं मंजूर झालेलं काय आहे आणि हे कधी केलंय. सगळ्यात म्हणजे मला माझ्या सहकार्यांना एक विनंती करायची आहे की हे कागदपत्र थोडे बघितले पाहिजे. बरं, हा कधी निर्णय झालाय? हा निर्णय काय माझा आहे का? हा निर्णय अजिबात माझा नाही. सांगतो ना, तारक पण सांगणार, कागद पण देणार. फक्त एखाद्या व्यक्तीचं राजकीय करिअर संपवण्यासाठी हिंदू धर्मामध्ये गैरसमज पसरवण्याचा जो काही लोक घाट घालतात त्याला हे उत्तर आहे. हे वक्फ बोर्डाचं जे ऑफिस आहे ह्याच्याशी माझा काडी मात्रही संबंध नाही. मांदवानी मुंबईमध्ये या खात्याचे मंत्री अब्दुल सत्तार साहेब जे आहेत, जे मुस्लिमच आहेत, त्यांची भेट घेतली. त्याच्यानंतर हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आला आणि याला मंजुरी ही आज नाही मिळाली. याला मंजुरी 25/5/2023 ला मी दिलेली नाही, महाराष्ट्र सरकारनं दिलेली आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की गैरसमजातनं एखाद्याची बदनामी करण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारमध्ये जसे एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे तशी देवेंद्रजींची भाजपा देखील आहे. आणि हे मी देवेंद्रजींना सांगितलं, आता देखील गाडीमध्ये सांगितलं की मी अशी पत्रकार परिषद घेतोय आणि हे सगळे खुलासे करतोय. त्याच्यावर त्यांनी सांगितलं की हे खुलासे होणं गरजेचंच आहे. बाकी ठीक आहे, बाकीची जी काही चर्चा झाली असेल. काही लोक म्हणतात देवेंद्रजींच्या मी नावाचं भांडवल करतो. अजिबात नाही. काल असं सांगण्यात आलं मी मनोज जरांगेंना भेटलो. तसं मी मनोज जरांगेंना भेटलो, तसंच मी लक्ष्मण हाकेंना देखील भेटलो. आणि कोणी माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा आणि आमच्या मंत्रिमंडळातले सगळे जे सहकारी आहेत त्यांनी केलेली जी भूमिका आहे, त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे, ही कशासाठी सांगतोय तर मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये कुठं तेढ निर्माण होऊ नये. संस्कृती असलेला आपला महाराष्ट्र आहे आणि तीच भूमिका माझी रत्नागिरीमध्ये आहे. त्याला षडयंत्र म्हणणार नाही, कधीच गैरसमजात ना ज्या काही गोष्टी करायच्या ठरवलेल्या त्याचे पुरावे आज द्यावे. म्हणून वक्फ बोर्डाचं जे ऑफिस आहे हे रत्नागिरीमध्ये लोकसभेनंतर किंवा माझ्यामुळं मंजूर झालेलं ऑफिस नाही. माझ्या झालेलं ऑफिस नाही. माझी विनंती आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न रत्नागिरीमध्ये चालू आहे. हे कार्यालय चालू आहे 23/2005 पासून. आपलं 23/5/2023 पासून. हे आजच चालू झालं नाही. फक्त त्याच्यातलं इंटेरियर झालं आणि त्या इंटेरियरचा लोकार्पण सोहळा करावा हे शासनानं मला सांगितलं. शासनानं, मी नाही. ते माझं वैयक्तिक ऑफिस नाही.
आणि ते मुस्लिम बांधवांना मी तयार करून दिलेलं ऑफिस नाही. त्याच्यावर देखील जो खर्च झालाय हा उद्योग विभागाने केलेला खर्च नाही, हा उदय सामंतनं केलेला खर्च नाही, हा शासनाने केलेला खर्च आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की वक्फ बोर्डाच्या बाबतीमध्ये जर शंका असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र देवेंद्रजींना भेटू, सगळ्यांनी एकत्र अब्दुल सत्तारना भेटू. त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे हा काय काल परवाचा नाही, हा 23/5/2023 मंजूर झालेला हा कार्यक्रम आहे. तिसरा महत्वाचा विषय, परवाचा जो एक विषय माझ्याकडे ते नाही आहे, काही लोकांनी एक स्टेटस असा ठेवला की या सगळ्याचा सूत्रधार पालकमंत्री आहे, माझं नाव टाकलं नाही. मी आज देखील पुन्हा एकदा सांगतो, संगमेश्वर मधनं ट्रेनमध्ये बसल्यानंतर एकाही मुस्लिम बशीर मुर्तुजा सोडून एकाही मुस्लिम बांधवावर बोललेला जर सीडीआर माझा जाहीर झाला तर मी राजकीय निवृत्ती घ्यायला तयार आहे. मी बशीर मुर्तुजांचं नाव का कोट करतोय ते पण सांगतो. द्या ना. हा बघा, हे जे काय चाललेलं आहे हे फक्त आणि फक्त कशामध्येच उदय सामंतला नामोहरम करू शकत नाहीत म्हणून हिंदू धर्मामध्ये खोटं नाटं माझ्याबद्दल पसरवायचं आणि माझी प्रतिमा डागाळायचा प्रयत्न करायचा, ह्यासाठी हे चालू आहे. मी डागाळणाऱ्यांना सुद्धा दोष देत नाही, त्यांचा पण काही गैरसमज झाला असेल पण याचा पण खुलासा करतो. रेल्वेमध्ये 1:45 मला बशीरभाई मुर्तुजांचा फोन आला. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महाविकास आघाडीमध्ये काम करतात. त्यांनी पालकमंत्री म्हणून सांगितलं की उदय जे काही झालं असेल, ज्या काही चुका झाल्या असतील त्या बसून आम्ही सोडवायला तयार आहोत. कलेक्टरना आणि पोलिसांना सांगा की उद्या एक बैठक लावा आणि या बैठकीमध्ये हे संपवा. या बाबतीत माझं भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्याशी देखील चर्चा झालेली आहे आणि राजेशजींनी देखील याच्यामध्ये पुढाकार घेतो म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 5 वाजेपर्यंत माझं नेटवर्कच गेलं, कारण मी ट्रेनमध्ये होतो. त्याच्यामुळं जे काय मी पोलिसांना सांगितलं ते पोलीस जाहीर करतील. मी त्यांना सांगितलं की तुम्हाला तपासामध्ये ज्या गोष्टी योग्य वाटतायत त्या तुम्ही कराव्यात, ह्याच्यामध्ये माझा पालकमंत्री म्हणून काही संबंध नाही. पण आज जो तुम्हाला मी कागद दाखवणार आहे त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की जे गुन्हे रजिस्टर झालेले आहेत ते कोणावर झाले. आपण मुस्लिम बांधवांचा विषय बाजूला ठेवू, तुम्ही बोलतच नाही. शुभम साळवी जो माझ्यासोबत शिवसेनेमध्ये काम करतो, माझ्यावर प्रेम करतो, बिपिनजी बरोबर ना, आणि 4-5 शुभम कुठे आहे, हे बघा, शुभम साळवी जो माझ्यावर प्रेम करतो, ह्या लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. म्हणजे मी शुभम साळवीवर गुन्हा दाखल करावा असं पोलिसांना तर सांगणार नाही. शुभम मला विचारा सांगेन का? किंवा शुभमचे जे मित्रमंडळी होती त्यांचा गैरसमज झाला की काहीतरी वेगळ्या पद्धतीचा, बरोबर ना शुभम, अटॅक झाला म्हणून सगळी मुलं गेली. त्याच्यामध्ये माझ्यासोबत काम करणाऱ्या 8 मुलांवर देखील शुभम सहित हे गुन्हे दाखल झाले. त्याच्यामुळे तो शिवसेनेमध्ये काम करतो, माझा सहकारी म्हणून काम करतो, मग त्याच्यावर गुन्हा दाखल मी कशाला करायला लावू? त्याच्यामुळे जे कोणाचे गैरसमज होत आहेत त्यांना, म्हणून मग अशी मी सांगितलं की माझे आई वडील देखील हिंदू आहेत, मी देखील हिंदू आहे, परंतु प्रामाणिकपणानं या मतदारसंघामध्ये, या जिल्ह्यामध्ये सामाजिक सलोखा राहावा हा प्रामाणिकपणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी काम करतोय. पण आज देखील आता एक पोस्ट फिरते की काही मिटिंग आहे, मिटिंग करण्याबद्दल माझं अजिबात दुमत असण्याचं काही कारण नाही. पण मला संघ परिवाराच्या लोकांना देखील विनंती करायची आहे की तुम्हाला तो अधिकार आहे, मला तुम्ही बोलून घ्या, मी काय फार मोठा नाही, मला तुम्ही बोलून घ्या. माझा सीडीआर जर तुमच्याकडे असेल, मी फोन केलेला, तर मी 100% गिल्टी आहे. आज मी सांगतो की त्याच्यामध्ये सीडीआर मध्ये जर असं काय सापडलं तर मी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांना सांगेन की सगळे जे म्हणतायत त्याला उमेदवारी द्या, मी त्याचा प्रचार करतो. पण कुठच्याच बाबतीनं आता मी नामोहरम होत नाही म्हणून काही लोकांनी मातोश्रीवर जायचं आणि मग परत आपण इकडं प्रामाणिक आहे म्हणून दाखवायचं, हे जे काही सगळं चाललेलं आहे हे मला असं वाटतं की फार अयोग्य आहे. आणि एखादा राजकीय कार्यकर्ता तुम्ही जरी घडवू शकत नसला तरी घडलेला राजकीय कार्यकर्ता हा बर्बाद करण्याचा अधिकार कोणाला दिलेला नाही. त्याच्यामुळे जे खरं आहे ते जनतेसमोर गेलं पाहिजे, जे खरं आहे ते जनतेला कळलं पाहिजे. आणि आजपर्यंत, आणि ह्याच्या मागे मला माहिती आहे, मी बोलणार नाही, शेवटी जसं सगळ्या हिंदू धर्मातल्या लोकांना ग्रामदेवत बहिरीबुवावर विश्वास आहे तसा माझा देखील त्याच्यावर विश्वास आहे. हे कोण काय करतायत, कशा पद्धतीनं करतायत, कशा पद्धतीनं, आजची तर एक पोस्ट अशी आहे एका शिक्षकानं टाकलेली, त्याच्या मागे देखील कोण आहे मला माहिती आहे, ती तर माझ्या वडिलांवर पोस्ट टाकली. म्हणजे ज्या पद्धतीनं राजकारण सुरू केलेलं आहे. आणि तरी मी देखील सांगतो की 2 महिन्यानंतर पत्रकार परिषद किशोर मोरे साहेब जे होईल ते लोकप्रतिनिधी
तुमच्या आशीर्वादानं मीच असणार आहे. पण ज्या पद्धतीनं जे राजकारण चालू आहे रत्नागिरीत, हे राजकारण रत्नागिरीत कधीही नव्हतं. आणि म्हणून शेवटी म्हटलं की आपण देखील काय आहोत हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, म्हणून या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलंय. पण सामाजिक सलोखा राहावा ही प्रामाणिक भावना आज देखील माझी आहे. कारण 84 की 83 सालानंतर आजपर्यंत सामाजिक सलोखा बिघडला नाही. आणि काल जी भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी मागणी केली ती आजच मी परत सांगतो की त्याला माझा जाहीर पाठिंबा आहे. की याचा सूत्रधार कोण आहे तो पोलिसांनी शोधून काढावा. सूत्रधार करण्यापेक्षा हे कशामुळे झालंय, मग त्याच्यामध्ये कोणी असू दे, माझ्या बरोबरचे सहकारी असतील, सगळे असतील, व ज्या नगरसेवक मुसा काजीला उचलून नेला तो माझा नगरसेवक आहे, तरी देखील मी फोन केला नाही. त्याच्यामुळं उगाचच नाहक राजकारण करण्यापेक्षा विकास कामं केली नसतील तर ठीक आहे. आता एक कोणतरी आज एक अजून पोस्ट बघितली की अशा अशा ठिकाणी निषेध करण्याबद्दल माझं अजिबात काही म्हणणं नाही. तो लोकशाहीतला एक भाग आहे. पण काही वस्तुस्थिती ही 100% रत्नागिरीकरांच्या समोर आलं पाहिजे. आणि म्हणून मी संघाच्या लोकांना आवाहन केलं की मला कुठेही बोलवा, कुठेही बोलून मला विचारा की हे तू केलंस का, आणि त्याच्यातनं जर साबित झालं तर मी सांगेन ते हरायला तयार आहे. पण नाहक बदनामी, कारण मी देखील माणूस आहे, नाहक बदनामी मी काही सहन करणार नाही. आणि हे टार्गेट धरून केलं जातंय याची देखील मला जाणीव आहे. कालपर्यंत आचारसंहिता होती, मी प्रशासनाचा प्रमुख होतो, आज देखील आहे. पण आज माझी भूमिका मला प्रचार म्हणून देखील लोकांसमोर आणली पाहिजे, म्हणून मी तातडीनं 24 तासामध्ये रत्नागिरीमध्ये येऊन ही पत्रकार परिषद घेतोय. आणि हे पत्रकार परिषद घेत असताना मी माननीय संघाचे प्रमुख मोहन भागवत साहेबांना देखील विनंती केलेली आहे की मला वेळ द्यावा म्हणून. आणि मी भागवत साहेबांना देखील विचारणार आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये जर मी खरोखरच गिल्टी असेल तर त्यांनी समिती नेमावी, पारदर्शकपणे त्यांनी समिती नेमावी. हे नाहक त्रास देण्यासाठी आहे की बाकी सगळ्या गोष्टीसाठी आहे, त्यांनी खुलासा करावा. त्याच्यामुळे मी पूर्ण पारदर्शक आहे, म्हणून ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. सगळे कागद देखील माझ्याकडे आहेत. फक्त एकाच मॅटरचे कागद मी तुमच्याकडे देणार नाही, कारण ते पोलिसांचा गोपनीय अहवाल आहे. पण ह्याच्यामध्ये पुढे जाऊन सांगतो, या प्रकरणामध्ये पोलिसांनी लेट का केला ही एक शंका आहे. त्याच्यानंतर पोलिसांना माझा फोन गेला अशी एक शंका आहे. पोलिसांचे सीडीआर, काय ते सीडीआर ना, काय म्हणतात, सीडीआर तपासा, माझे तपासा, आणि माझे फोन आतापासून कोणीतरी घेऊन जा आणि तपासा, माझ्या पीएनचे तपासा. पण अशा पद्धतीनं मुस्लिम बांधवांना वन साइड मी सहकार्य करतो असं दाखवण्याचं चित्र कृपा करून कोणी करू नये. आज रत्नागिरी तालुक्याचा एक इतिहास सांगतो की मुस्लिम बांधवांचं कोकण नगरचे जे कब्रस्तान आहे त्याची जागा भाई सावंत नावाच्या माणसानं दिलेली आहे. भाई सावंत नाचण्याचे. आणि सैतवड्यामध्ये हिंदू धर्माची जी स्मशानभूमी आहे त्याला माझ्या माहितीप्रमाणे अजीज मुकादम या माणसानं जमीन दिलेली आहे. एवढा आपल्याकडे सामाजिक सलोखा आहे. पण जो देशाच्या विरोधात काय करेल, इवन मी माझं जर भाषण केलं वक्फ बोर्डाचं, काजी साहेब तुम्ही होता का, वक्फ बोर्डाच्या भाषणामध्ये मी धाडस करून सांगणारा एकमेव महाराष्ट्रातला एकमेव पदाधिकारी आहे. मी 1000 मुस्लिम बांधवांच्या समोर सांगितलं की तुमचा जो लोकसभेला गैरसमज करून दिलेला होता की नरेंद्र मोदी साहेब आल्यानंतर तुम्हाला देश सोडावा लागेल, तुम्हाला आता कळलं असेल की नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर मुस्लिम बांधवांना कुठचाही त्रास झाला नाही. आता परवा मी कॅबिनेटमध्ये नव्हतो, मी जालनामध्ये होतो, पण काजी साहेब मदरशाच्या शिक्षकांना, बरोबर ना, पगार वाढवण्याचा निर्णय झाला, तो काय मी केला का? म्हणजे माझं म्हणणं फक्त सोयीस्कररित्या 1-2 लोकांनी माझ्याबद्दल वावटळ उठवायची. आणि विशेषतः स्पेसिफिक सांगतो की हिंदू धर्मामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करायचा हे फार चुकीचं आहे. मला चव्हाण साहेब हसू नका, भावना सांगतो, तर त्याच्यामध्ये एक चुकीचं आहे. आणि या बाबतीतलं माझं म्हणणं जे मुस्लिम मौलवी आहेत त्यांना देखील मी सांगितलेलं आहे की या तालुक्यामध्ये तुमच्या कोण ना कोण जर चुकत असेल तर त्याची जबाबदारी स्वीकारून आपण एक बैठक लावली पाहिजे. आणि जी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक केली सलोख्याची ती पालकमंत्री म्हणून माझ्याच सांगण्यावरनं केली, हे पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांना विचारा. पण काही गोष्टी ज्या पोलिसांनी मांडल्या पाहिजे त्या अजून मांडल्या न गेल्यामुळे कदाचित संभ्रम असू शकतो. पण वक्फ बोर्डाच्या बाबतीमध्ये जर काही निर्णय घ्यायचा असेल तर मी त्यांच्यासोबत देवेंद्रजींकडे यायला तयार आहे. संघाच्या लोकांनी जर मला विचारलं की तू हे काय केलंस काय, मी त्यांच्या समोर देखील येऊन पुरावा द्यायला तयार आहे. पण संघाच्या ज्येष्ठ लोकांना देखील मला विनंती करायची आहे
की एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून त्याचं पॉलिटिकल करिअर संपवण्याचा जर प्रयत्न कोण करत असतील तर तुमची देखील भूमिका काय आहे हे देखील लोकांसमोर आली पाहिजे. कारण आम्ही तुमचा आदर करतो आणि म्हणूनच मी भागवत साहेबांची देखील वेळ घेतलेली आहे, मी अतुल लिमये साहेबांची देखील वेळ घेतलेली आहे आणि जे माझ्याकडे आहे जे पुरावे आहेत ते मी त्यांच्याकडे सादर करणार आहे. मला वाद नाही घालायचा. आज महायुती म्हणून भाजपला बरोबर घेऊनच आम्हाला महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढवायची आहे. त्याच्यामुळे भाजपच्या काही सहकाऱ्यांचा जर गैरसमज झाला असेल तर मी त्यांच्या समवेत बसून तो दूर करेन. परंतु माझ्या ह्या चारही प्रकरणातली माझी भूमिका, कारण जी आंदोलनं बघतोय तुमच्यावर कोणाचा दबाव आहे, तुमच्यावर कोणाचा दबाव आहे, तुमच्यावर कोणाचा दबाव आहे, तेच मला भेटले की साहेब आम्ही बोललोच नाही, मला व्हिडिओ दाखवला तो हे काय. मग ते मग चुकून झालं गैरसमज, त्याच्यात मला जायचं पण नाही, मला कोणाला दुखवायचं पण नाही. पण माझी विनंती एकच आहे की जसं काल जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की आपल्याला सलोखा राहायला पाहिजे, तीच माझी भूमिका आहे. आणि दुसरं पण सांगतो, मी मी स्वतः सांगितलं, आपल्या तर नावं मला त्यांची माहित नाहीत, मी मुस्लिम बांधवांना सांगितलं, त्यांनी देखील हे कबूल केलं की पुढच्या वर्षी जर तुम्ही आम्हाला विश्वासात घेऊन हे संचलन कोकण नगरमधनच करणार असाल तर आम्ही ह्या सगळ्या हिंदू संस्कृतीचं देखील स्वागत करतो, हे त्यांनी माझ्याकडे सांगितलेलं आहे. म्हणून त्यांना बाजू घेणं, त्यांच्या बाजूने जाणं हा काही प्रश्नच येत नाही. पण सामाजिक सलोखा राहायला पाहिजे ही आजही माझी भूमिका आहे. कारण रत्नागिरीमध्ये या सगळ्या सणाबिणाला आपण सगळे एकत्र असतो. परवा जयसिंग गोसाळे साहेबांनी मला असं सांगितलं की आंबेशेत, कर्ला, जुवाजी आपले 300 350 बरोबर ना, त्याचं स्वागत दरवर्षी मुस्लिम बांधव करतात. आणि त्याच्यानंतर नाचण्याच्या लोकांनी परवा त्यांची मुस्लिम बांधवांची जी मिरवणूक झाली त्याचं देखील मारुती मंदिरला स्वागत केलं होतं. मला असं वाटतं की असाच सलोखा राहावा. पण देशाच्या विरोधात जाऊन जर कोण करत असेल तर त्याचं समर्थन असण्याचं काही गरज नाही. मंदिराचा मला देखील अभिमान आहे. मंदिरावर कोण आक्रमण करणार असेल वक्फ बोर्ड मधनं देखील, तरी त्याचा पहिला माझा विरोध राहील. त्याच्यामुळे फक्त गैरसमज कोणाचे होऊ नयेत आणि सामाजिक सलोखा हा आपल्या महाराष्ट्रातला, आपल्या तालुक्यातला, आपल्या जिल्ह्यातला असाच राहावा, ही माझी या पत्रकार परिषदेमार्फत विनंती आहे. मुस्लिम समाजाची प्रेस झाली, त्यांनी पण असंच आवाहन केलंय की गैरसमजातून हे सगळं झालं असेल तर आम्ही हे समाज म्हणून आम्हालाही पटत नाही हिंदूंच्या भावना. मी तेच सांगतो, मगाशी मी तेच सांगितलं की माझे आई, मी तेच सांगितलं, मला काही लोकांचा गैरसमज दूर करण्यासाठी नाईलाजानं सांगावं लागलं की माझे आई वडील देखील हिंदूच आहेत, माझ्या घरामध्ये देखील देवघरच आहे, मी देखील देवाचीच पूजा करतो. हे मी काय सांगितलं तर अशा गैरसमजातनं एखाद्याला टार्गेट करण्यापेक्षा जर मुस्लिम बांधवांनी जर अशी पत्रकार परिषद घेतली असेल तर त्यांचं सगळ्यांनी मिळून कौतुक केलं पाहिजे. आणि मला देखील त्यांना विनंती करायची आहे की अशा पद्धतीचं जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही असंतुष्ट जर करत असतील समाजामधले तर त्याला देखील प्रत्येक समाजानं बंधन घातलं पाहिजे. आणि म्हणून ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत, हे बघा, गुन्हे दाखल झाल्याची पण लिस्ट माझ्याकडे आहे, ह्याला एकालाही वाचवा म्हणून माझा जर फोन डिटेक्ट झाला आणि म्हणून शुभमला मी इथं बोलवला, शुभमवर जर गुन्हा दाखल झालाय तर शुभमला मी पहिला वाचू शकलो असतो. त्याच्यामुळे हे गैरसमज दूर व्हावेत म्हणून ती पत्रकार परिषद. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेतील फेक नॅरेटिव्ह जोर धरत नाही असं म्हणायचं. कसला फेक नॅरेटिव्ह? आपण हा फेक नॅरेटिव्ह नाही, हा गैरसमज आहे. आणि हे भांडण कोणामध्ये आहे? काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली पत्रकार परिषद आहे, ते आमच्या घरातलं आहे, ते आम्ही बघू. नाही, मी त्याच्यावर काय सांगितलं, मी दोषच कोणाला देत नाही, मी दोषच देत नाही. कदाचित गैरसमजात नाही या सगळ्या गोष्टी होत असतील. फक्त माझं म्हणणं एकच आहे, का मनोज जरांगेच्या बाबतीतला विषय मी राज्यस्तरावर तो हँडल करतो. मी हाके साहेबांना पण, आता तुम्हाला हाके साहेबांना पण फोन लावून दाखवू शकतो, माझे मैत्रीचे संबंध आहेत. मी त्या रूटवरनं जात होतो, रूटवरनं जात असताना ते बाजूच्या घरात आहेत, मला कळलं, मी भेटलो. बरं, भेटलेल्याची इत्तंभूत माहिती हे मी उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना दिली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जे फेक नरेटिव्ह म्हणता तो हा फेक नरेटिव्ह, की एखाद्याला टार्गेट करू नका. म्हणजे एखाद्याला टार्गेट करून आपण कशातच त्याला पराभूत करू शकत नाही. मग धर्मामध्ये तेढ निर्माण करायची आणि हा धर्माचा आणि हा धर्माचा असं करू नका. त्याच्या मागची यंत्रणा मला पूर्ण माहिती आहे, कारण मी पालकमंत्री आहे, मला रोज ब्रीफिंग होत असतं, मला त्या गोष्टीत पण जायचं. अतिशय चांगला प्रश्न विचारला मला तुम्ही. एक मिनिट थांबा, माझा मोबाईल आणा. काय आहे, मला खरोखर एक आश्चर्य आहे की जे घडतच नाही
मला असं वाटतं की तुमच्याच उपस्थितीमध्ये 14 कोटी रुपयाच्या अपग्रेडेशनचं मी भूमिपूजन केलं. बरोबर आहे. आणि आज सकाळी आता सगळं मी आयुष्यात तुमचा कोणाचा फोन रेकॉर्ड केला नाही, पण हल्ली सगळीच रेकॉर्ड करतात म्हणून मी पण रेकॉर्ड करून ठेवला. तो ऐकवतो जरा. हा, मी त्यांच्याशी का बोलू? त्यांचा गैरसमज झाला असेल. त्या नेते आहेत. जो हे शिफ्ट करतो, निवतकर, राजीव निवतकर म्हणून जे आहे आरोग्य कमिशनर, त्यांच्याशी बोलू. आणि ऐका ना तुम्ही, आणि मी पहिल्यांदा आयुष्यात रेकॉर्ड जो केला, कारण हल्ली साहेब ऐका ना सर, जी आर काही असू दे, पण कमिशनर काय सांगतो ते तरी ऐका पहिलं. बारीकसा विचारू त्याच्यावर. बोला ना सर. सुरू होईपर्यंत साहेब प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायला लागते. दर एक सेकंद प्रत्येक गोष्ट तुम्हाला येऊन सांगायला लागते. जे बाकीचे नाही. नेते काय करतात? काजी साहेब माझा उपक्रम- ऐका ऐका, मी माझ्या राजकीय जीवनामध्ये स्वतः भिडलेलो आहे. अच्छा. मी स्वतः भिडतो. माझ्यासाठी राहुल पंडितने भिडावं, माझ्यासाठी बाबू मामनं पुढे जावं, मी आयुष्यात केलेलं नाही. ऐका ऐका ना सर, आता मी तुम्हाला उत्तर देतो ना सर. आता नाही कामं झालेली पोचली नाहीत म्हणजे तुम्ही आता जे काय सगळं करताय ना, GR विभागाला- आपण याच्यावर चर्चा नको करूया. आपण चर्चा नको करूया. काय होतं की माझ्या सहकार्याने का बोलावं, मी आहे ना सक्षम. मला कोणाचाही मला कोणाला मला नंतर घ्या. हे बघा, जरा मुद्दाम सगळ्यांना ऐकलं तर बरोबर. हॅलो, निवडकर साहेब, उदय सामंत बोलतोय. हा बोला सर. सर काय झालंय, माझ्या रत्नागिरीमध्ये आपलं जे मेंटल हॉस्पिटलला आपण आता 14 कोटी रुपये देऊन ऑपरेशन करतोय ना. हो सर. तर त्याच्या विरोधामध्ये काही लोकांचं असं म्हणणं आहे की ते गव्हर्नमेंटनं सांगलीमध्ये शिफ्ट करण्यासाठी सांगलीला नवीन मेंटल हॉस्पिटल काढलंय म्हणून काही लोकांचं आंदोलन करतात. नाही असं आपल्याकडे तर काही प्रस्ताव नाही सर. असा नक्की नाही ना, कारण काय होतंय, चुकीची माहिती रेकॉर्डिंग तुमच्याकडे पाठवली. हा पाठवा सर, पाठवा. त्याच्यामध्ये आपल्या काहीतरी इथल्या अधीक्षकांनी काहीतरी सांगितलंय, पण असं कुठचाही प्रस्ताव नाही ना. नाही अजिबात नाही सर. सांगलीला नवीन हॉस्पिटल पण विरोधाचं बांधलेलं आहे, ते आमच्या मेडिकल कॉलेजचं आहे. बाकी त्याचा कुठलाही प्रस्ताव नाही सर. मेंटल हॉस्पिटल तिकडे देण्याचा कुठेही प्रस्ताव नाही. असं काही प्रस्ताव नाही. माहितीच्या अधिकारात त्यांनी माहिती मागवली त्याच्यामध्ये हा नाही याच्यामध्ये काय म्हटलंय, यांनी 100% एक मिनिट 100% याच्यामध्ये चुकीची माहिती दिलेली आहे. माहितीच्या अधिकारात ज्यांनी माहिती दिली त्यांनी चुकीची माहिती दिली. एक मिनिट, नाही आपण एकच पॅराग्राफ वाचला. प्रॉब्लेम काय सांग, आपण एकच पॅराग्राफ वाचला, त्याच्या खालचा पॅराग्राफ आपण वाचला नाही. पहिला पॅराग्राफ संपूर्ण चुकीचा आहे, पण परत खालचा पॅराग्राफ बरोबर आहे. पहिल्या पॅराग्राफ मध्ये ते असं म्हणतायत, मनोरुग्णालय ज्या ठिकाणी हलवण्यात येणार आहे त्या ठिकाणचे नाव मौजे, उदगाव, जयसिंगपूर, शिरोळ जे काय असेल ते बरोबर आहे. खालचा पॅराग्राफ, सदर मनोरुग्णालय हलवण्याबाबतची कार्यवाही उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर विभाग, अतिरिक्त संचालक मानसिक आरोग्य सेवा मुंबई या मार्फत करण्यात येत असल्यामुळे आमच्याकडे कागदपत्र उपलब्ध नाही. म्हणजे वर दिलंय आम्ही हलवणार आहोत आणि खाली काय म्हणतात आमच्याकडे कागदपत्रच नाही. त्याच्यामुळे हे जे कोणी पत्र दिले त्याच्यावर 100% कारवाई होईल. हॅलो, मी साहेब एका मिनिटात कॉल करतो, एका मिनिटात प्रेसमधनं बाहेरून कॉल करतो. फडणवीस साहेबांचाच फोन आहे. तर त्याच्यामध्ये 2 पॅराग्राफ आहेत, तुम्ही वाचले तर. दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये लिहिलंय
नंबर जी आर काढलाय ना, त्या 3 नंबरचा क्लॉज आहे ना, त्याच्यामुळे संभ्रम निर्माण झाला. काय सांगा ना? 3 नंबरचा क्लॉज आहे की जी पदं वर्गणी स्टाफिंग पॅटर्न मध्ये इथं मंजूर झाली पदं आहेत ती सगळी उद्धवला शिफ्ट करा. साहेब का केली ती? त्याच्यामुळे आपण फार काय होतं की गैरसमज अजिबात नाही. आता आयुक्तांनी काय सांगितलं, हे आरोग्य विभागाचे आयुक्त होते जे हे शिफ्ट करतात, त्यांनी काय सांगितलं असं प्रस्तावच नाही. आणि मी तुम्हाला रेकॉर्डिंग दाखवलं. जी आर मध्ये असं आहे की जो इथला अधिकाऱ्यांचा प्रकार आहे त्यातले अधिकारी डेप्युटेशनवर अन्य ठिकाणी काढतात. जसं आज माझ्याकडे सिव्हिल हॉस्पिटलला KLE चे पण डॉक्टर्स आहेत, तर इथला स्टॅपिंग पॅटर्न जो होता तो त्यांनी मंजुरीसाठी जयसिंगपूरला वापरला. त्याच्यामध्ये काही प्रोसेस आहे. तुम्ही कुठच्याही इव्हन मेडिकल कॉलेज साहेब, मी तुम्हाला सांगतो, आपण पण संभ्रमामध्ये राहू नका. मी तुम्हाला डायरेक्ट आरोग्य कमिशनरचा फोन ऐकून दाखवलेला आहे. कसलाही प्रस्ताव रत्नागिरी मेंटल हॉस्पिटल शिफ्ट करण्याचा नाही. उलट मी प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या कमिटीवर होतो. त्याच्यामुळं पहिलं जे प्रादेशिक मनोरुग्णालय अपग्रेड जे आपण करतोय ते आपण रत्नागिरीतलं करतोय. त्याचं भूमिपूजन मी केलं आणि त्याचं काम पण सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे शिफ्ट करण्याचा प्रश्नच येत नाही. पण ही जी पहिल्या पॅराग्राफ मध्ये खोटी माहिती दिलेली आहे याच्यावर 100% कारवाई होणार. त्याच्याबद्दल तुम्ही चिंताच करू नका. तुम्हाला आता टार्गेट करण्याचा जो प्रकार सुरू होता आपण आता सगळं सांगितलं, पण या सगळ्याचा हा विधानसभा निवडणुकीत परिणाम होईल काय? सर, मी विधानसभेच्या निवडणुकीच्या परिणामासाठी पत्रकार परिषद घेतलेलीच नाही. मी काय सांगितलं, 2004 माझ्यासमोर संकट होतं, रत्नागिरीकरांनी मला विजयी केलं. 2009 माझ्यासमोर 13 अपक्ष होते, मी विजयी झालो. 2014 तुमच्या सगळ्यांमुळे मी विजयी झालो. पहिली गोष्ट अशी आहे की माझा जनतेवर, मतदारांवर विश्वास आहे आणि माझ्या नशिबात जर असेलच तर कोण हिरावून काढून घेऊ शकत नाही. फक्त माझं म्हणणं, मी टार्गेट हा शब्द का केला, कालपर्यंत मी बोलू शकत नव्हतो कारण प्रशासनाचे प्रमुख होतो. आज मला माझी पार्टी म्हणून पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यात मी मांडलंय. आणि म्हणून मी कागद घेऊन बसलोय आणि मी कुठेही कोणाला अपमान केलेला नाही. मी काय सांगितलं, संघाची यात्रा निघाली असेल, ज्यांनी कोणी तिथं आगाऊपणा केला असेल, 100% कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई झाल्यानंतर एकही माझा फोन गेलेला नाही. पण सांगताना दुसरं असं सांगितलं की लाठीचार्जचा सूत्रधार कोण आहे हा खरोखरच शोधला पाहिजे. आणि शुभम लाठीचार्जचा सूत्रधार शोधलंच पाहिजे. माझं तर त्याला पूर्ण 100% त्याची CID चौकशी लागली पाहिजे या मताचा मी आहे. त्याची CID चौकशी करा. लाठीचार्ज का झाला? देवेंद्रजी त्याचे मंत्री महोदय आहेत. मी आता देवेंद्रजींना ते सांगणार, तुम्ही एक कमिटी नेमून टाका, SIT लावा आणि SIT लावून ह्याच्यामध्ये माझा एक जरी फोन कोणाला गेलेला असेल तर मी थांबवून जे कोण पत्रकार परिषद घेणारे आहेत त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करायला मी तयार आहे. विरोधात ऐका ना सर, तुम्ही दुसरी महत्वाची गोष्ट, या संदर्भामध्ये शुभम साळवी एकच आहे का? अनेक मुलं आहेत. म्हणून सांगितलं मुसाकाजी आज माझ्यासोबत, मी शिवसेनेमध्ये आल्यानंतर माझ्याबरोबर आलेले नगरसेवक आहे. पण इलियास खोपेकर आहे, यांच्याबद्दल जरी मी एक फोन केलेला CDR मध्ये सापडला तरी मी सांगितलं ना. आणि प्रचार कशाला? प्रचार करणे राजकीय निवृत्ती घेईल. पण टार्गेट याच्यासाठी मी म्हटलं की टार्गेट धरून मी ज्या धर्माचा आहे त्याच धर्मामध्ये कोणी माझ्याबद्दलचं मत, काय त्याला म्हणतात, किलमिश निर्माण करून कलुषित करण्याचा प्रयत्न करू नये एवढीच माझी विनंती आहे. तर पण सांगतो की ज्यांचं काय पत्रकार परिषद झाल्या असतील, जे काय झालं असेल ते गैरसमजातनं झालेलं आहे. संघाच्या लोकांनी मला दिवस सांगावा, पण संघाच्या लोकांबरोबर बसेल. संघाच्या लोकांनी मला हक्कानं बोलवावं. त्यांच्यापेक्षा मी वयानं लहान आहे, त्यांच्यापेक्षा कारकिर्दीनं मी लहान आहे. आणि दुसरं काही लोकांना माहित नसेल तर सांगतो की आज जरी मी शिवसेनेमध्ये काम करत असलो, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील काम करत असलो, तरी ज्यावेळी डॉक्टर केतकर हे पालीमध्ये होते, डॉक्टर केतकर हे संघाचं, बरोबर ना, मिलिंद पण इथे आहेत, आणि मिलिंद आणि मी पण शाखेत गेलेलो असू कदाचित, बँकेच्या इथल्या आमच्या इथे बँक होती, त्या बँकेमध्ये आमचे डॉक्टर केतकर ही शाखा भरवायचे आणि आम्हाला घरात नेऊन घेऊन जायचे मुलांना. त्याच्यामुळं अनेक लोकांना कदाचित माहित नसेल, मी राष्ट्रवादीत काम केलं, मी शिवसेनेमध्ये पण काम केलं, मी संपूर्ण शाखेमध्ये गेलो नाही, पण केतकर डॉक्टरांच्या आग्रहापोटी 3-4 दिवस तरी शाखेत गेलेलो आहे. त्याच्यामुळे संघाबद्दल कुठेही माझं मत वाईट नाही आणि संघाच्या लोकांनी मला खरंच बोलवावं, संघाच्या लोकांनी बोलवावं. मी देवेंद्रजींना सांगून SP ना तिथे बोलवेन,
आणि एसपी सांगतील. त्याच्यामुळे फक्त माझी विनंती अशी आहे, हा जे चुकीचं आहे त्याच्यासाठी मी सोबतच आहे ना, पण नाहक मला टार्गेट करून, पण नाव न घेता, त्याला नाव न घेता टार्गेट करणं असं म्हणतात. तर नाव न घेता टार्गेट, आता कालपासून एक शिक्षकानं पोस्ट टाकायला सुरुवात केलेली आहे. त्या शिक्षकावर अनंत तक्रारी, अनंत तक्रारी. बरं ते एवढे आता आता शेवटी मला नियम कळतात, आदर्श आचारसंहिता मला पण कळते. मग ते मंडणगडला गेले होते, त्यांना मी जवळ आणले. मला वाटलं जवळ राहून चांगलं काम करतील, तर जवळ राहून म्हणजे, आणि दुसरी भाषा काय, घरी पाठवा, माझा काय तो व्यवहार बघा. मग मी आता, मला पण पत्रकार बांधवांना एक विनंती करायची आहे की अशा प्रवृत्तीच्या विरोधात मात्र मी लढणार आहे. तो माझा लोकशाहीतला अधिकार आहे. त्यावेळी मात्र परत तुमच्या संघटना आणि हे मी पुराव्यानिशी तुम्हाला दाखवतो. 3 महिन्यापूर्वी हे जे सन्माननीय आहेत, नाव मला माहित नाही, ते कुठं कोणाला भेटले, आमच्या PN वर त्यांनी एक टाकलेली आहे, त्यांना कुठं भेटले, त्यांना काय भाषेमध्ये त्यांनी सांगितलं. मी फक्त आज सांगितलं माझ्या PN पण, कारण शेवटी जसे लोकांवर प्रेम करणारी जनता आहे, तसं माझ्यावर पण एक दोघं असतील हो, आहेत ना. त्यांना अर्ज तयार केलाय, पण मी थांबवलंय की त्याच्यातनं एखाद्याचं करिअर मला बाद करायचं नाही. पण पत्रकार म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करायची आहे की सगळ्याची पार्श्वभूमी पहिली तपासा. 3 महिन्यापूर्वी हे कुठं कोणाला भेटले, काय झालं, कशा पद्धतीनं झालं. आता प्रत्येक ठिकाणी बातमी करतो, नाही तर असं करेन, हे पण पत्रकारितेला चौथ्या स्तंभाला शोभा न देणार आहे. त्याच्यामुळे उद्या एखादी कायदेशीर कारवाई माझ्याकडनं करण्याचा मी निर्णय घेतला तर वाईट गोष्टीला कुठं तुम्ही थारा देऊ नये, ही माझी विनंती आहे. जसं मी सांगितलं की मागच्या 4 प्रसंगामध्ये मी वाईट गोष्टीला जर थारा दिला असेल, मी वाटेल त्या कोर्टामध्ये जायला तयार आहे, वाटेल त्यांच्या समोर जायला तयार आहे. तसं या कोर्टामध्ये तुम्ही जरा आम्हाला सहकार्य करावं, एवढी कधी विनंती. कधी सर तीव्र पत्रकाराची भूमिका बजावतात, प्रत्येक पत्रकार. पण बघा सर, विरोधात तुम्हाला काही जण अजून पाठिंबा देतात, पण तुमच्यात तुम्हाला त्रास देतात, याची तुम्हाला तुम्ही शिक्षकांना आपल्या गावात आणता, शेजारी आणता, कशाळीला आणता, कशाळीला ठेवता. माझ्या घरापासून 2 किलोमीटर राहून त्यांनी माझ्यावर टीका करावी म्हणून त्यांना तिथं आणलेलं आहे. आणि मी आता प्रश्न तुम्ही बरोबर विचारला, मी माझ्या दुश्मनाचं देखील वाईट व्हावं असं आयुष्यात कधी चिंतलेलं नाही. आणि त्याची मला फळं मिळालीत ना, त्याची मला चांगली फळं मिळालीत. मी उद्योगमंत्री पदावर पोहोचलोय. त्याच्यावर मला कोण दुश्मन आहे त्याच्यावर मी आता काय सांगितलं, माझ्यावर कुठं पोस्ट बनवले जातात, त्यात सूत्रधाराच्या भाषेत त्याचा सूत्रधार कोण आहे, सगळं मला साहेब माहिती आहे. मी हे सगळं सोडून देतो. त्याच्यामुळं मी ज्या धर्माचा आहे त्या धर्मामध्ये माझ्याबद्दल कुठेही शंका कुशंका राहू नये यासाठी मी हे बोललेलो आहे. आणि मला अभिमान आहे की या हिंदू धर्मातल्या शंकराचार्यांची राज्यमाता गोमाता ही मागणी जी आहे ही उदय सामंत पूर्ण करू शकला, आणि ते भाग्य माझ्या नशिबी आलं. आणि मला काही सांगायचं नाही, बस. त्याच्यामध्ये एकंदरीत राजकीय ताकदीत असं शकतं. पण एकंदरीत जातीय स्वरूपात उडावलं जावं, इतक्या लोकांना ते लोकांनी नाही, मला त्याच्यावर काहीच बोलायचं नाही. मला आज माझी भूमिका स्पष्ट करा. बघा, ज्यांना जे वाटतं त्याला त्या प्रत्येकाला लोकशाहीनं अधिकार दिलाय, त्यानं कसं वागावं, त्यानं कसं वागावं, बरोबर आहे. आज मी ज्या हेलिकॉप्टर मधनं आलो, बाबूशेठ कदाचित होते, मला त्या हेलिकॉप्टर मधनं कळलं की मला जो हेलिकॉप्टर घेऊन येणारा चालवणारा माणूस आहे तो अवॉर्ड विनर आहे. आणि मी त्याच्यावर हिंदी बोलताना तो पटकन माझ्यावर मराठी बोलला. आणि मराठी बोलल्यानंतर मी त्याला जाऊन तू भाऊ कुठचा मराठी बोलतो, पण रत्नागिरीचा. त्यानं मला काय सांगितलं, मी त्याला विचारलं मग तुझं त्यानं मला जे सांगितलं त्या पद्धतीने वागतो. माझ्या गावामध्ये मी पायलट आहे माहित पण नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याची किंमत मी वाढवली पाहिजे. मी त्याला उतरवलं, मी त्याचा सत्कार केला, मी त्याला सांगितलं मला अभिमान वाटला की तू कारगिलला होतास, मला अभिमान वाटला की तू PM साहेबांना फ्लाय केलंस, मला अभिमान वाटला की तू अमित शहाना फ्लाय केलंस, मला अभिमान वाटला तू राहुल गांधींना फ्लाय केलंस, तू गडकरी साहेबांना विमान. आपला अभिमान आहे तो. ते म्हणाला माझा असा कोणी सत्कार केला नाही. म्हटलं तू रत्नागिरीकर आहेस म्हणून मी तुझा सत्कार केला. माझं म्हणणं ही भूमिका माझ्यासारख्याची आहे. सांगतो ना, काय फडके नावाचं दाखवली. सर, केंद्रीय गृहमंत्री आणि चर्चा झाली त्यामध्ये की तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री पद दिलं, त्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावं लागलेलं आहे. काय आता मी किती वेळा सांगू की मला झेपतील असे प्रश्न विचारा. अमित शहानी साहेबांनी केलेली स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांवर केली की नाही हे मला माहित नाही, आणि त्याच्यावर मी बाईट द्यायचा म्हणजे निवडणुकीत अजून तिकीट माझं जाहीर झालेलं नाही.
युती पुढे नेण्यासाठी त्याच माध्यमातून जर का अमित शहा साहेबांनी असं आवाहन केलं की युती पुढे नेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना एकजूट करून सहकार्याची भूमिका ठेवून जागा वाटत तरी सगळेच ठेवणार ना. हे बघा, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा हे 3 नेते आहेत. आणि तुम्ही ओव्हरऑल जर माहिती काढली तर महायुतीचं सरकार येणार आहे. तिकीट वाटपामध्ये पण मी पण असतो कधी कधी त्या कमिटीमध्ये. थोडंफार तुम्हाला काय पाहिजे, मला काय पाहिजे याच्यावर थोडंफार चर्चा होते, पण ते भांडण नाही. त्याच्यामध्ये सुवर्ण मध्य निघतील आणि सन्मानपूर्वक जागा वाटप होईल. फॉर्म्युला दिल्लीत पण आहे. त्यापैकी आज 3 नेते 43 काय 43 जागांचा फॉर्म्युला अजून करायचा आहे. 235 बघा, तर माझ्यापेक्षा सगळी माहिती तुम्हाला, मला कशाला प्रश्न विचारतो. 43 जागा शिल्लक राहिल्या असं तुमचं म्हणणं आहे ना. मग उरलेल्या जागेत माझी क्लिअर झाली काय ते पण सांगा. रत्नागिरीच्या 5 विधानसभा मतदारसंघ तर त्या मतदारसंघामध्ये काय वाटप मला असं वाटतं की वाटप हे 2-3 दिवसामध्ये तुम्हाला कळेल. मी सध्या कालपर्यंत MIDCच जागा वाटप करत होतो. अजून मला ते कुठचं जागा वाटप कुठं झालं माहित नाही. पण मी सांगितलं रत्नागिरी काय, सिंधुदुर्ग काय, रायगड काय, सगळीकडे सन्मानपूर्वक जागा वाटप होईल. साहेब तुम्हाला तुम्ही टार्गेट केले की आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. नंबर 1 नंबर 2 महाराष्ट्राच्या नेत्या नेमक्या या विधानसभेकडे महाराष्ट्राचं चित्र काय असेल. महाराष्ट्राचं मी चित्र सांगतो. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रानं 2.5 वर्षामध्ये विकासात्मक दौडदौड केलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखी जी योजना आलेली आहे त्याच्यामुळं महिला भगिनींचा 100% आशीर्वाद आमच्या सरकारला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे विकासात्मक 2.5 वर्षामध्ये काय महाराष्ट्राचा कायापालट हे 3 लोक करू शकतात याबद्दल जनतेला कॉन्फिडन्स आहे. आणि म्हणून जे हरियाणामध्ये झालं त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये होईल आणि फार जास्त पद्धतीनं आमचे आमदार निवडून येतील. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की महायुतीने मुख्यमंत्री चेहरा जाहीर करावा नंतर आम्ही करू. मला मान्य आहे. हा तो महाराष्ट्र नेते म्हणून प्रश्न विचारतो. त्यांचा चेहरा जाहीर होत नाही. पवार साहेबांनी सांगितलं जाहीर करणार नाही. उबाठाच्या पक्षप्रमुखांनी अनेक वेळा जाहीर करा म्हणून सांगितल्यानंतर परवा दोघांनी बसून सांगितलं आम्ही जाहीर करणार नाही. मग आता उमेदवार महाविकास आघाडीचा जाहीर होत नाही. मग आता त्याच्यातनं पळवाट कशी काढायची. तर महायुतीचा जाहीर करा. महायुतीची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणूक होईल आणि मुख्यमंत्री होत असताना फार मोठ्या मताधिक्यानं महायुतीचाच मुख्यमंत्री होईल. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये 5व्यांदा सामोरं जाताना आपले नेमके कोणते मुद्दे लोकांसमोर माझं म्हणणं असं आहे की अजून फॉर्म भरायचा आहे. अजून मला शिंदे साहेबांनी, देवेंद्रजींनी, अजितदादांनी तिकीट दिलेलं नाही. तुमच्याकडे कदाचित आठवा ना, बरेच दिवसांनी भेट झाल्यामुळं दोन गोष्टी मी आपल्याला सांगतो. जो काही संभ्रम माझ्या भेटीबद्दल केला जातोय, बरोबर आहे, तो तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या स्तरावर मला दूर करायचा आहे. मी कुठेही लपून छपून गेलेलो नव्हतो. नंबर 1, माझ्या बरोबर 3-4 गाड्या होत्या, माझे सहकारी होते आणि माझ्या समोर पत्रकार पण होते. माझा जो फोटो काढलेला आहे तो एका चॅनलच्या पत्रकाराने काढला. त्याला मी फोटो दिलेला आहे. त्याच्यामुळे असं काही नाही. बरं, मला मनोजजी ज्यावेळी सोडायला आले त्यावेळेचा तो फोटो आहे. मी कोणालाही न सांगता गेलो नाही. मी उलट जे काही सोशल मीडियामधनं काही गोष्टी सांगितल्या जातात, मी प्रामाणिकपणानं महायुतीच्या सरकारमधनं मराठा आरक्षणासाठी काय काय आम्ही सकारात्मक केलंय हे मी मनोजजींची चर्चा केली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9:34 पासून 9:48 जे जे काय झालं ते स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना सांगितलं. नंतर एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं. आता त्यांची माझी जी काही चर्चा झाली सगळीच मी मीडिया समोर आणावी असं काही नाही. काही लोकांना असं वाटतं मी देवेंद्रजींना सांगून गेलेलो नव्हतो किंवा देवेंद्रजींचा माझा डायलॉग नाही. सुदैवानं आता देखील पत्रकार परिषद चालू असताना उपमुख्यमंत्री महोदयांनाच मी विनंती केली की पत्रकार परिषदेमध्ये नंतर बोलतो. त्यामुळे एवढं ट्युनिंग चांगलं आहे. खालच्या कार्यकर्त्यांनी संभ्रम निर्माण करू नये, संभ्रमात राहू नये. महायुती म्हणून प्रत्येक आमदार, जो बीजेपीचा असेल, शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा असेल, हा सगळा महत्वाचा आहे, मित्रपक्षाचा असेल आणि त्यांना निवडून आपण देणं गरजेचं आहे.
त्याच्याच जोरावर महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार येणार. सभा आहे, बैठक आहे. या सभेत आता मनोज जरांगे पाटलांनी 20 तारखेच्या बैठकीमध्ये काय निर्णय घ्यावा हे मी कसं काय सांगू शकतो? कोणाचा तिकीट जाहीर होऊ दे. हे मनोज आता शिल्लक तो एका प्रेसमध्ये हेच हेमंतने तुम्हाला सांगितलं. मी शांत बसलो ना हेमंत फॉर्म मध्ये पाठिंबा काढायचा, परत काय करायचं? व्यापारी संघाचा सकाळी